वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। महाराज की जय। चिंतन परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। ओम पद्मभं विशिष्टं शुभ्रपराशरं व्यासं शुकं गौडपदं महान्तं श्रीशंकराचार्यस्य पद्मपादं सहस्रामलकं शिष्यं तन्त्रोटकं वाक्यतारमण्यं सन्ततमोऽहम्। श्रीसुतीनारायणं करुणालयं नमामि भगवत्पादं श्रीकरं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुभाष्यकृतं वन्दे नित्यं शुभं लाभासं निराकारं निरञ्जनं नित्यमोहं ईश्वरो विभागे निर्भवत्व्याप्तदेहाय श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत इंद्र श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों तीर्थ महाराज यांच्या अशेष कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्गातला सगळ्यात उन्नत सगळ्यात उंच ठिकाणी असलेला आता हा जो अनुभव आहे त्या अनुभवासंबंधीचं निवेदन किंवा प्रश्न सद्गुरु करतात। समाधीची अवस्थेपर्यंत साधना आहे आणि समाधीतून विखान पावलेला जो महान योगी आहे तो जेव्हा प्रत्यक्ष या प्रपंचामध्ये येतो तेव्हा त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं राहणं, त्याचं सुरू किती विलक्षण वेगळं असतं ते आपल्याला महामुनी विशिष्ट ऋषी आपल्या योग वाशिष्ठ ग्रंथामध्ये ज्ञानाच्या ज्या 7 भूमिका आहेत त्या भूमिकांचं वर्णन करून आपल्याला सांगता येईल। त्यातल्या 3 भूमिका आपल्याला पाहून झालेल्या आहेत। शब्दाने आपण समजून घेतली आहे। त्यातली पहिली भूमिका आपली शुभेच्छा आहे। शुभेच्छा ही पहिली भूमिका देण्याची अशी भूमिका आहे की ज्या भूमिकेमध्ये अनेक जन्मांनी
विवेक बुद्धि शुद्ध होता 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 पूर्ण शुद्ध म्हणजे बुद्धीची अत्यंत शुद्धी या शुद्धीच्या अवस्थेमध्ये असते आणि त्यामुळे या अशांतपणामध्ये विचारी जी इच्छा होईल ती अतिशय पवित्र आणि शुद्ध असते. म्हणून या ज्ञान भूमिकेमध्ये असणारा महापुरुष ज्या कुणाबद्दल शुभेच्छा व्यक्त करी त्या माणसाचं कल्याण होतं, त्याला त्या शुभेच्छाचा लाभ होतो. अशी शुभेच्छा अवस्था आपण पाहिली. त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे ती विचारणा. विचारणा या अवस्थेमध्ये तो परिपूर्ण विरक्त झालेला आहे. आता त्याच्या वैराग्यामध्ये आणखी टाकून काही अधिक होणार नाही. त्याचं वैराग्य आता परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेलं आहे. त्याचं साधन चतुष्टय संपन्न असलेलं ते जीवन आहे, साधन तेही संपलेलं आहे. असा हा महापुरुष विचारणाऱ्या अवस्थेमध्ये अत्यंत सदाचार वृत्तीमध्ये राहतो. सदाचार सगळे असत काहीही नाही. निर्मलता पूर्ण मानलेली असल्यामुळे विरक्ती बुद्धीमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे त्या अंतःकरणाच्या शुद्धीतून तो या संसारामध्ये जरी आला असला तरी त्या संसाराच्या कुठल्याही आकर्षणाने प्रभावित होत नाही, आकृष्ट होत नाही. संसाराची बंधनं त्याची गळून पडलेली आहे. बंधनातीत अशी अवस्था आहे विचारणा. त्यानंतर आपण तिसरी भूमिका पाहिली, तनुमानसा. ही तनुमानसा भूमिका अशी काही विलक्षण भूमिका आहे की या भूमिकेत असलेला हा महापुरुष ज्ञानी शरीर आणि मनाने अति सूक्ष्म झालेला. शरीर सूक्ष्म झालेले आणि मन तर आधी सूक्ष्म असतं परंतु ते अतिसूक्ष्म झालेले. तेव्हा याच्या मनाला आता कुठल्याही बाहेरच्या गोष्टी स्पर्श करत नाही. हा जो महात्मा आहे हा तरी प्रपंचाचा राहत असला तरी या भूमिकेमध्ये मन बुद्धी चित्त हे जे अंतरिंद्रिय आहे ते जवळजवळ समाप्त व्हायला लागले किंवा ते अत्यंत सूक्ष्म झाले. त्याची बुद्धी सदैव आत्मस्वरूपाकडे लागलेली असते. तेव्हा आत्मचिंतनामध्ये जडून गेलेला हा आत्मज्ञानी खरं निधी त्याला निधिध्यासन असं म्हणतात. तो प्रपंचाकार राहताना ब्रह्माकार झालेला आहे. अशा प्रकारचा हा महायोगी तनुमानसा अवस्थेतला त्याला आता कुठेही विक्षेप येत नाही. विक्षेप होण्याची शक्यता असते या 3 अवस्थांमध्ये, परंतु आता ही अवस्था दृढ झाल्यानंतर मात्र कुठेही विक्षेप कुठे त्याला येत नाही. आणि त्यानंतर मग मी ब्रह्म आहे या चिंतनामध्ये या मननामध्ये या मान्यवृत्ती संपलेली आहे. हा पूर्ण असंग झालेला आहे. आता प्रपंचात राहतो, सगळ्यांशी बोलतो, हसतो, खेळतो, सगळे व्यवहार करतो, परंतु अंतरंगाने पूर्ण विरक्त, पूर्ण असंग, पूर्ण तटस्थ
कुणाशी संधी नाही, कुणाशी अंतरातून आसक्ती नाही, तेव्हा हा पुरुष संतोष मूर्तीच असते. त्यानंतर काल आपण चौथी भूमिका पाहत होतो, सत्वापत्ती ही चौथी भूमिका आहे. या चौथ्या भूमिकेमध्ये हा जो आपला आहे ज्ञानी पुरुष आहे, याला आता बाह्य जगाचं मुळीच आकर्षण नाही किंवा बाह्य जगाचं ज्ञान त्याचं मुक्त होत. अनाख्य पदार्थाविषयी तो उदासीन झालेला आहे. त्याचं अज्ञान पूर्ण नष्ट झालेले आहे. चौथ्या भूमिकेमध्ये, सत्वापत्ती भूमिकेमध्ये त्याचं अज्ञान नष्ट झालेलं आहे. आणि ज्याचं अज्ञान पूर्णपणे नष्ट होऊन जातं त्याला पूर्णपणे प्रकाश दिसतो. उदाहरण असं दिलेलं आहे की जशी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदयापूर्वी जो थोडासा अंधार आपल्याला लागतो आणि चंद्र दिसला वगैरे यायला लागतो, तसा सर्व आकाशामध्ये सर्व प्रकाश पसरत जातो. अगदी हुबेहूब तसंच झालेलं याचं संपूर्ण अज्ञान नष्ट झाल्यामुळे त्या आत्म्याच्या प्रकाशाचे दर्शन दिसलेलं आहे. कारण तो आत्मा प्रकाशमान आहे. तेव्हा या सत्वापत्ती भूमिकेमध्ये जगातले सगळे व्यवहार तो स्वप्नाप्रमाणे मानतो. खरे नाही ते. आपण जी कर्म करतो, आपण जे निर्माण करतो, जे बनवतो घडवतो, हे सगळे व्यवहार स्वप्नाप्रमाणे आहेत असे ते म्हणतो. हे जगत आणि ह्या जगताचा हा सगळा पसारा स्वप्नवत आहे. म्हणूनच या अवस्थेला सत्वापत्ती असं म्हटले. ही ज्ञानाची आता प्रमुख भूमिका झालेली आहे. आता या पुरुषाच्या 4 अवस्था, 3 अवस्था आहेत. हा 6 या 3 अवस्थांमध्ये निर्विकल्पाचा अभ्यास केला. विकल्प शून्य होणं, तेव्हा निर्विकल्पाची ही जी अवस्था आहे आता सत्वापत्तीची, आपल्याला पुढे निर्विकल्प स्थिती कशी असते, दुसऱ्या या अवस्थेमध्ये निर्विकल्पाचा अभ्यास कसा होत जातो, त्याला या विश्वाचं, या जगाचं, या बाह्य अशा संसाराचं भाव राहत नाही. असा हा भाव रहित ज्ञान किंवा बाह्य जगाचं ज्ञान रहित असा हा पुरुष असतो. अशी जी 5वी भूमिका आहे, त्या 5व्या भूमिकेचा आपल्याला विचार करायचा. ही 5वी भूमिका, ज्ञानाची 5वी भूमिका आहे असंसक्ती. सत्वापत्ती नंतर असंसक्ती अशी ही ज्ञानाची 5वी भूमिका येते. ऋषी सांगतात, विशिष्ट ऋषी सांगतात की या 5व्या भूमिकेमध्ये, असंसक्तीमध्ये, हा जो महायोगी आहे तो ब्रह्मानंद भोगत असतो.
आणि हा जो ब्रह्मानंद आहे तो अतिसूक्ष्म आहे, कारण त्याला जाणणार मन बुद्धी चित्ताचं सगळं जाणलं नाही, आणि जे भरलं गेलेलं आहे ते सगळं ब्रह्मच आहे. आणि त्या ब्रह्मामध्ये जो आनंद भरलेला आहे किंवा आत्म्यामध्ये जो आनंद आहे तोच तो घेत आहे. अशा प्रकारे ही जी 5वी अवस्था आहे या भूमिकेस हा महायोगी ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. ब्रह्मानंदाचाच अनुभव आत्म्याचा अनुभव घेत असल्यामुळे त्याला आता अन्य कुठल्याही फळाची लाभाची इच्छा राहिलेली नाही. आलाय तो प्रपंचामध्ये, तो प्रपंचामध्ये प्रपंचातल्या लोकांप्रमाणे वागतो, खातो पितो बोलतो सगळं, परंतु अंतरंगाने तो पूर्ण निरीच्छ आहे. त्याच्या अंतकरणामध्ये एक सुद्धा इच्छा निर्माण होत नाही. इच्छा विरहित तो राहतो. जीवन आहे. आपल्याला बुडून जाता येणार, कारण आपण संसारामध्ये जे रमतो ते आपल्या इच्छांच्या सुखाने. त्यामुळे आपलं जीवन आणि ह्या महात्म्याचं जीवन जमीन आसमानाचं अंतर आहे. त्याला कुठलीही इच्छा राहिली निरीच्छ आहे. त्याला कशाचाही संसर्ग नाही, स्पर्श नाही. परंतु मी स्पर्श करतो, परंतु मला स्पर्श नाही. तो आपल्या देहाला देह समजतच नाही, आणि आत्म्याला कसा स्पर्श नाही. ते ब्रह्मानंदात आहे, आत्मानंदात असल्यामुळे त्याला कुठलाही स्पर्श नाही. बघा, कशाचाही संसर्ग नसणं, कशाचाही स्पर्श न घेणं ही असंशक्ती आहे. या अवस्थेची लक्षणं आता विशिष्ट सांगतात. व्याख्या करता येतात विभूतीची. असंशक्ती या विभूतीची व्याख्या फार सुंदर आहे. गणित ग्रंथ काय गणित ग्रंथ ग्रंथ म्हणजे दोन. मी तू तो हा ह्या ही हे सगळं ग्रंथ जे आहे ते संपूर्ण गणित होत. ग्रंथ गणित गणित ग्रंथे निर्भासो, त्याला आता कुठलाही भास होत नाही, निर्भास झालेला आहे. मुदी तो अंततः प्रतापवान, आणि त्यामुळे तो अतिशय आनंदित आहे. मुदी तो प्रतापवान म्हणजे फार प्रतापी असा हा आनंदाचा अनुभव त्याला घेऊन झालेला आहे. कसा म्हणतो सुषुप्त धन हे वाचते. या व्यक्तीकडे जर तू पाहिलं बाहेरून, हसतो बोलतो खातो पितो राहतो तो घरामध्ये, पण कसा राहतो म्हणजे सुषुप्त धन. सुषुप्त धन म्हणजे झोपल्यासारखा, त्याला झोप आलेली आहे अशी वाटते. आणि हा जागा तो झोपलेला आहे. मनुष्य आला आणि त्याला पाहिलं तर असं वाटेल की हा मनुष्य झोपलेला का जागा आहे, अशी त्याची स्थिती असते. सुषुप्त धन, सुषुप्त धन हे वाचते पंचमी भूमिका. अशी ही 5वी जी अवस्था आहे पंचमी असंशक्ती.
त्या भूमिकेमध्ये असलेला हा महात्मा लोका झोपलेल्या अवस्थेत दिसतो, सुषुप्त अवस्थेत दिसतो. हा सुंदर आहे. त्याची दोन चरण अतिशय सुंदर आहे. वशिष्ठ ऋषी सांगणारे अंतर्मुखतया तिष्ठन् बहिर्वृत्ति करोति सन् परिश्रान्ततया नित्यं निद्राणि लक्ष्यते. कसा हा अंतर्मुखतया तिष्ठन्, त्याची सगळी वृत्ती समाप्त होऊन तो आता अंतर्मुख झालेला आहे. अंतरंगाकडे त्याचं लक्ष आहे. तो बाहेर पाहतच नाही आता. ही अंतर्मुख अवस्था आहे. त्याचं पाहणं बाहेरचं आता संपलं. आणि जे पाहतोय ते अंतरातच पाहतोय. अशा महात्म्याला अंतर्मुखी म्हणतात. अंतर्मुखतया तिष्ठन् बहिर्वृत्ति करोति सन्. बाह्यवृत्ती त्याचा काही वेळेला दिसतात आपल्याला हालचाल करताना वगैरे, परंतु त्या वृत्तीमध्येही त्याचं महत्वाचं जे स्वरूप आहे ते अंतर्मुखच राहतं. भूता वेगळा विचार या म्हणतात परिश्रान्ततया नित्यं. हा महात्मा परिश्रांत म्हणजे अतिशय शांत अवस्थेने नित्य अखंड निद्रालू लक्ष दे. तो झोपल्यासारखा दिसतो. अखंड तो झोपलेला आहे असंच बाहेरच्या लोकांना लागले. हा जागाचा झोपलेला आहे. तेव्हा ही जी सुट्टी सारखी त्याची जी अवस्था आहे, यामुळे तो अंतर्मुखी बाह्य जगाकडे तो पाहतच नाही. तेव्हा द्वैत बनून गेलेला आहे. अद्वैत स्थिती बांधलेली आहे. सगळं एकच एक आहे. अंतर्यामी स्वानुभव करून बोलत असतो. त्या अंतर्यामध्ये जो आनंद आहे, आत्मानंद ब्रह्मानंद, त्याच्याने तो सगळं बोलत असतो. तसे सुषुप्तीप्रमाणे ब्रह्मानंद सागरात मी होतो. ब्रह्मानंदाचा सागर ब्रह्मानंद भरलेला आहे. आणि त्या ब्रह्मानंद सागरामध्ये लीन गेलेला आहे. जसं आपण झोपेमध्ये लीन जातो, सगळं दिसून जातं, तसा हा त्या ब्रह्मानंदामध्ये लीन झाल्यामुळे सगळं दिसून गेलं आहे. बाह्याकारी मान देणे घेणे इत्यादी लौकिक व्यवहारात लोकाला उठतात. आलेल्या प्रपंचामध्ये आणि मग त्याला का ओळखतात असं की हा समाधीची लागलेला समाधी लागलेला. त्यामुळे लोक त्याला मान देतात, मानपान देतात, त्याचा गौरव करतात, त्याला हात करून देतात, त्याला काही काही आणतात. म्हणजे स्वाभाविक केलं जगात राहिलं की तुम्हाला हे अनुभव घ्यावे. लोक त्याच्या दर्शनाला येतात होता आणि दर्शनाला येताना ते जसे मुक्त असते ते एकेकाला काहीतरी त्याला देतात. आता हे जे त्यांनी आणलेलं आहे, काय जे काय आणलं असेल त्याला देण्यासाठी, ते तर त्याला हात कसं घ्यावं. बाह्याकारी देणे घेणे इत्यादी लौकिक व्यवहारात त्याला मुद्दाम हात पसरावे लागतात.
अशा व्यवहारामध्ये जरी तो गुंतलेला दिसत असला, ते जे घेणं देणं चाललेलं आहे, तो त्याचा जो सत्कार चाललेला आहे, त्याची जी स्तुती होऊन लागलेली आहे, त्यामध्ये तो अडकत नाही. त्या बाबतीमध्ये पूर्ण अलिप्त असतो. मला सत्कार करताय, माझी निंदा करताय, जशी त्याला काहीही चिंता नाही. कोणी गंडो वा निंदो याची त्याला फिकीर नाही. जगात आलेला तो सुंदरता जगातल्या हेतूप्रमाणे त्याला लोकांच्या व्यवहारामध्ये थोडासा हस्तक्षेप करावाच लागतो. अंतर्मुख असल्यामुळे परमशांतीचा अनुभव त्याचा अखंड असतो. ही शांती भोगून उपयोगी, अतिशय थंड मनुष्य. हे जे शिद्रकोपी, हे जे जगातले अति संतापी लोक असतात, अशी माणसं जेव्हा त्याच्या भेट येतात, त्यावेळेला त्याच्याकडे पाहून निंदा करतात. त्याची काय बोलूच होतो, आपल्याकडे का सुद्धा नाही, आपली काही विचार नाही करत नाही. पण जगाचे व्यवहार आहे, जगाचे व्यवहार जगासारखे केले तर जगाला बरं वाटतं, आणि तसं जर केलं नाही तर त्याची निंदा होते, शितू होते त्याची. का सुद्धा नाही आमच्याकडे तो, तसं बोलायला कोणी काही बोल स्तुती करून बोलला, त्याचा परिणाम मनावर मनच नाही राहिले, तिकडे परिणाम होणार आहे. त्यामुळे लोकांच्या आचरणाचा कुठलाही परिणाम प्रभाव त्याच्या ठिकाणी दिसत नाही. तेव्हा परम शांती तो अनुभवत असल्यामुळे तो अशांत कधी होत नाही. कोणाच्या वाईट वागण्यामुळे, कोणाच्या वाईट व्यवहारामुळे, कोणाच्या वाईट बोलण्यामुळे तो कधीही अशांत होत नाही, दुःखी होत नाही, कष्टी होत नाही. कल्पना करा, आपले काय शिक्षण आहे, आपल्याजवळ जर असे कोणी लोक आले आणि आपल्याला शेअर द्यायला लागले किंवा वाईट बोलायला लागले, आपल्याला सहन होईल का? आपण किती जरी शांतता राखण्याचा प्रयत्न केला तरी आपली शांतता भंगवून चटकन उत्तर बिंदू वाहून जाईल. म्हणजे आपल्याला आपली जी शांती आहे ती अखंड टिकवता येतच नाही. आपली शांती भंग करणारे इथले जे बाह्य प्रकार आहेत, या बाह्य प्रकारांनी तो कधीही अशांत होत नाही. विशेष यात साधन अखंड शांतीचा अनुभव घेत असा महात्मा जगात निद्राग्रस्त पुरुषाप्रमाणे भासतो. अरे जाऊ दे, तो का झोपलेला आहे, नेहमी झोपल्यासारखंच वाटतो. तो सुद्धा नाही आपल्याकडे, असं सुद्धा नाही तो. अशा तऱ्हेचा लोकांचा त्याच्या समुद्राचा समूह झालेला आहे. पशु पक्षी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कीटक जगातले असंख्य प्राणी इत्यादींचं जे विशेष ज्ञान आहे ते तो विसरून गेलेला आहे. काय आहे? या जगातल्या प्राण्यांचं जे विशेष ज्ञान असतं, कोणी ब्राह्मण आहे, कोणी वैश्य आहे, कोणी काय,
जेव्हा कीटक आहेत, वेगळ्या प्रकारच्या जातीचे कीटक असतात, वेगळ्या प्रकारचे पक्षी असतात, प्राणी असतात. म्हणून प्रत्येक प्राण्याचं वेगळं वैशिष्ट्य असतं, विशेष ज्ञान असतं. हे विशेष ज्ञान तो विसरून गेलेलं आहे. आणि सगळ्यांना सारखं समजतो. बाह्य जगातल्या प्राण्यांचं विशेष ज्ञान ज्याला होत नाही, तुम्ही म्हणाल बुद्धी अक्कल या काही अक्कल आहे का? त्याला प्राण्यांचं विशेष ज्ञान सुद्धा कळत नाही. गाय आहे का, म्हैस आहे का, बैल आहे का, काय कुत्रा आहे का, मांजर आहे का, काय हे कळत नाही त्याला. तो सगळ्यांना सारखं समजतो. ही जी गोष्ट आहे ही समाजाच्या रूढीमध्ये न बसणारी अशी अवस्था आहे. म्हणून ही जी असंशक्ती नावाची अवस्था आहे, ही असंशक्ती अवस्थेमध्ये असलेला हा महात्मा याच्या रक्षणासाठी त्या घरातल्या लोकांना सगळं जपावं लागतं. कारण याला विशेष ज्ञान द्यायला नाही. आता तुम्ही त्याच्या पुढे तांदूळ पदार्थ शोधले जेवायला, विनायक प्रकारचे पदार्थ शोधलेले असतात, विनायक प्रकारची चव असते त्यांची. परंतु त्या कुठल्याही पदार्थाचा तो विशेष ज्ञानी नसल्याने सगळे पदार्थ समान आहेत असं समजून खातो. आपण कसं भातामध्ये बरोबर तांदूळ खातो, तोंडी लावतो ती भाजी बरोबर चालतो. आपलं खाणं कसं आहे, विशेष ज्ञानाने खातो आपण. त्या पदार्थांचं विशेष ज्ञान आहे आपल्याला. हा पदार्थ खारट आहे, हा आंबट आहे, हा गोड आहे, हा तिखट आहे. या ज्या सदी आहेत पदार्थांच्या, या विशेष ज्ञानाच्या सदी आहेत. तर तो बसला होता जेवायला की त्याला विशेष ज्ञानच नाही राहिले, म्हणून तो सगळे पदार्थ एकत्र करून खातो. काय खाणे असा मनुष्य आपल्या घरी जेवायला बसला, ते सगळे पदार्थ एकत्र करून कसे खातोय. आपण एवढे कष्टाने किती प्रकारचे प्रकार निवडलेले आणि हा वेगवेगळी सवय घेताना सगळ्या पदार्थांना एकत्र करून खातोय. हे पाहिल्यानंतर आपल्या जगातल्या माणसांना त्याचा राग येईल. म्हणून त्या घरातल्या लोकांना याला सांभाळावं लागतं. इथे सुरुवात झाली बरं. आता ज्ञानी माणसाला सांभाळावं लागतं. बघा आता जगामध्ये असंच आहे. शिवाचं गजानन महाराज जेव्हा आले तेव्हा कसे राहत होते, सांभाळावं लागलं त्यांना. म्हणून त्या माणसाला कोणतरी अंगरक्षक वा, पण त्यांना आता कुठले विशेष ज्ञान नाही. तेव्हा स्त्री पुरुष हा भेदही त्यांना कळत नाही. मला विशेष ज्ञान म्हणजे ही स्त्री आहे, हा पुरुष आहे. हे स्त्री पुरुषाचं जे विशेष ज्ञान आहे तेही त्याच गेलेले आहे. त्याला सगळं सारखं दिसतात, पुरुष असो वा स्त्री असो, त्याला भेद दिसत नाही. महाराज ही भेद न दिसण्याची अवस्था जेव्हा येते त्यावेळेला तो महात्मा किती उंचीवर आहे. अशी उंची संत मुक्ताबाईंना लाभलेली. कारण एकदा ती मुक्ताबाई लहान होते, 5 वर्षाची असेल वर्षी. घरामध्ये काही कपडे नव्हते जास्त, बाहेर गावाच्या बाहेर राहायचे. अशी गवताची झोपडी होती,
फाटक आणि त्या फाटक्याचा थोडस असं काहीतरी उभं केलं असेल 2 तास काहीतरी आदेशाला काहीच नव्हतं. आणि ही मुक्ताबाई बिचारी त्यावेळेला स्नान करीत होती. सगळे लोकांना एवढ्या चांगलेवाले त्यांनी फाटक घेऊन आणि डोकावलं मध्ये गेला पाहतो तर मुक्ताबाई श्रम स्नान करतात. पाहिलं त्याने चांगलेवाले आणि लाजला तो लागून परत फिरला गेला चालला. त्याच्याने त्याला आपण कसं काय काढू नये. मुक्ताबाईने तेव्हा त्याला असा धाडला. अरे 1400 वर्षाचा चांगदेवा तू हे शिकला, तुझ्यामध्ये स्त्री आणि पुरुषाचा भेद आहे, भेद दृष्टीने पाहतो मला. असा चांगला चुकलो मला या अवस्था नाही प्राप्त झालेली का. समाधी लावत होतो 6 महिने, मी तुम्हाला ज्ञानाच्या भूमिका झाल्या नाही. त्यामुळे हा स्त्री आणि पुरुषाचा भेद माझा कायम राहिला. तेव्हा त्या मुक्ताबाईने त्याला उपदेश केलेला आहे. आपले शिवतीर्थ महाराज सांगतात, शेवटी आपले विष्णुतीर्थ महाराज सुद्धा याच ठिकाणी. विष्णुतीर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येणारी जी मंडळी असायची त्या श्री पुरुष वगैरे सगळे यायचे, परंतु त्यांना सगळे सारखे दिसायचे. कोण स्त्री, कोण पुरुष, कोण मुलगा, कोण काय हे विशेष ज्ञान त्यांचं असं झालं. स्वामी सांगत होते ना मला, स्वामी सांगायचे महाराजांना आता हे विशेष ज्ञानच झालं. यासारखा कुठे या पाचव्या भूमिकेत अशा या ज्ञानाच्या ज्या भूमिका असतात महाराज, त्यावेळेला हे विशेष ज्ञान नष्ट होऊन जातं आणि स्त्री पुरुषांचा भेदही नष्ट होऊन जातो. तो कोणाला स्त्री समजत नाही, कोणाला पुरुष मिळत नाही, सगळ्यांना सारखं समजत. अशा तऱ्हेनं ही असंसक्ती नावाची जी अवस्था आहे ही आता 5वी अशी अवस्था आहे. तर या 5व्या अवस्थेतला हा महापुरुष एकटा जगू शकत नाही. एकटा जगू शकत नाही व्यवहारामध्ये त्याला काहीच परिणाम नाही, पण त्याचं विशेष ज्ञानच हरवलेलं आहे. आता असं विषय जर पैसे घेऊन बाजारात पाठवला खाणे तर बरोबर करू बाजार करून तुम्ही आधी सोडून गेले, अहो एवढं पदार्थ घेऊन द्यावर का बाजारातून पैसे घ्या बाजार करू तुझं का. त्यांचं विशेष ज्ञानच गेलेलं असल्यामुळे त्याला पैसा म्हणजे काय, पदार्थ म्हणजे काय, वस्तू म्हणजे काय, काहीच नाही, ज्ञानच राहिलं. म्हणजे हा आता इतरांच्या उपयोगी पडणारा माणूस राहिला नाही. हा इतरांच्या बाबतीत उपयोगी अजून कसं आहे, जर तुम्ही अध्यात्म काही एखाद्याला विचारलं, अध्यात्माची एखादी शंका विचारली, प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नेमकं उत्तर देत, तर तुम्हाला त्याची जी शंका आहे तुमच्या मनातली ती फार नष्ट होईल. अज्ञान घालवणारी अशी ही मूर्ती आहे, शंकाची स्वतःचा अज्ञान नष्ट झालेली आहे. म्हणून जो कोणी असा अज्ञानी त्यांच्या पुढे येईल आणि आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करायला लागेल, ते सांगायला लागेल, अशा माणसाला एका शब्दामध्ये त्याचा अज्ञान नष्ट करून त्याला ते
शंका विरोध करतात. म्हणून महाराज शेवंतीचे महाराज असं सांगायचे की आम्ही हजारो पुस्तकं वाचतो, अनेक ग्रंथ वाचतो, अनेक ग्रंथामधून विविध प्रकारचं ज्ञान आम्ही जमा करतो, परंतु हे जमा केलेलं ज्ञान आमच्या डोक्यात कधी रचत असेल, जेव्हा त्याचा उपयोग करायची पाळी येते त्यावेळेला ते वाचलेलं सगळं ज्ञान आम्ही विसरून गेलेलं असतो. परंतु या महात्म्याचं तसं नाही. तो त्या आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे, आत्मब्रह्म स्वरूपामध्ये असल्यामुळे तो सदैव ज्ञानी आहे. आणि मग त्याचं ज्ञान हे दिसलं ग्रांथिक ज्ञान, शाब्दिक ज्ञान हे जे आहे ते दिसणं करणार आहे, दिसून जाता येते. परंतु आत्मज्ञान कधीही कोणी विसरू शकत नाही. आता हे खरं आहे की आत्मा आमच्या देहात आहे, पण आत्म्याला आठवतं कधी? कधी आत्म्याचा तुम्हाला आठवतो? आठवण येते? आत्मा अखंड आहे, नित्य तो अखंड आत्मा असूनही त्याचं जर विस्मरण होऊ लागलं, निशब्द ज्ञानाचं विस्मरण का निर्माण. म्हणून अज्ञानी आणि लोक त्या अवस्थेतल्या महात्म्याला जाणू शकत नाही, समजू शकत नाही. आणि म्हणून त्या महात्म्याचं रक्षण करण्यासाठी कोणतरी त्याचा भीती असावा लागतो. नित्य हा जो असंशक्ती नावाचा 5वा ज्ञानप्रकार आहे, या भूमिकेमध्ये आत्मा आत सदैव लक्ष अंतर्मुखी आणि बाहेर तटस्थ अंत अशी स्थिती असते. बाहेरचं काही कळत नाही, बाहेरचं काही घेत नाही, बाहेरचं काही जाणत नाही. आतून सगळं जाणतो. अंतर्मुखी असल्यामुळे अंतरातलं सगळं जाणतो, परंतु त्या देहाच्या बाहेर जे चाललेलं आहे ते काहीही जाणत नाही. तुम्ही जर त्यांना एखादी विषय बातमी सांगायला गेला तर बातम्या विशेष असतात, लोकांना उत्सुकता असते की महाराजांना सांगू आपण असं घडलं बाबू. अशी काही बाहेरची एखादी बातमी तुम्ही सांगायला गेला कानाला काय काही कसं परंतु त्याचं ज्ञान होत नाही, कारण तो अंतर्मुखी आहे. बाहेरचं काही असलं तरी ते त्याला कळत नाही. ज्याला बाहेरचं कळत नाही त्या माणसाला सतत जपावं लागतं, त्याचं रक्षण करावं लागेल. आपल्याला शरीर नसून बोलतो, म्हणून त्याच्या शरीराचं रक्षण करण्यासाठी अखंड पहारा द्यावा लागतो. वर्षीची गोष्ट समजा, वर्षी कुठं बसले होते माहिती का? एक मंदिर आहे आणि त्या पर्वतामध्ये त्या मंदिरावरच्या तळघराखाली बसली होती. तळघर जसं आपलं तळघर आहे ना, वर मंदिर आहे खाली तळघर आहे. त्या तळघराखाली ते बसलेले असत आणि ते या ज्ञानाच्या भूमिकामध्ये. आता त्या तळघरामध्ये खूप किडे मुकोडे काय नाना प्रकारचे असतात. त्या किड्यांनी त्यांचं सगळं अंग
इतकं खाल्लं कुरतडायचं त्याला. नाना प्रकारची किडे असतात ते बसलेले असायचे आणि हे जे प्राणी आहेत बाहेरचे ते त्यांना ढसायचे, चावायचे, मांस खायचे त्यांचं. तेव्हा एका भक्ताने पाहिलं की नाकून तरी कधीची बसलेली ते खाली काय शिकायचे त्यांची आपण खाऊ त्यांना खाऊ घालावं लागत असेल. त्याला खाऊ पिऊ घालतो आपण, परंतु आपण त्यांना उठून त्याला कपडे घालत नाही. म्हणून एके दिवशी त्या 2-3 लोकांनी त्याला उचललं आणि बाहेर आणलं. बाहेर त्यानं ओळख केल्याबरोबर ते सगळं मांस असं रक्त गळायला लागलं. त्याचं भांडण सगळं शरीर अगदी त्याला असं पोखून टाकलं. समजा त्या माणसाने जर आणलं नसं बाहेर तर त्या किड्याने खाऊन टाकलं सुद्धा. म्हणून त्यांच्यावर सतत पहारा ठेवावा लागतो त्याला व्यक्त. आणि ही जी गुरुसेवा आहे आता त्यांच्या सेवेमध्ये राहणारे हे जे भक्त असतात त्यांचं कल्याण करून त्यांचं सगळं जन्माचं कल्याण होतं. कारण त्यांच्या कृपेने त्यांना हवं ते प्राप्त होतं. अशा तऱ्हेनं हे महात्मे जगावर प्राप्त करतात. परोपकारी येते म्हणून परोपकारासाठीच आता ते शिल्लक राहिलेले असते. आता त्यांना स्वतःच काही राहिलेलं नाही. आणि म्हणून या ज्या ज्ञानाच्या भूमिका आहे त्या ज्ञान भूमिकांमधून अशा सत्पुरुषांचा जर योग आला आपल्याला भेटीला तर कसं वागावं लागतं, त्यांच्याशी कसा व्यवहार ठेवावा हे आपल्याला समजतं. तेव्हा ते तर मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे याच धुनमध्ये राहतात. अखंड तेच त्याच्यामध्ये रमतात. जगाचा त्यांना विसर पडलेला असतो, देहाचा विसर पडलेला आहे. जिथे देहाचाही विसर पडून गेलाय त्यांना त्या भूमिकेमध्ये त्याची काळजी घेणं. अशा तऱ्हेनं हे असंशक्ती ही जी 5वी भूमिका आहे या भूमिकेतला हा महात्मा महाज्ञानी आहे. मित्रा अवस्थेसारखा दिसतो, अखंड झोपलेला आहे असं वाटतं. सगळा बाह्य पदार्थांचं विशेष ज्ञान नष्ट झालेलं आहे. अशा तऱ्हेचा हा महात्मा क्वचित पाहायला मिळतो. आता पुढची जी 6वी अवस्था आहे आपण ही 6वी अवस्था आहे पदार्थ भाविनी. पदार्थ अभाविनी असं पदार्थ अभाविनी म्हणजे पदार्थ अभाविनी. तेव्हा या पदार्थाभाविनी 6व्या अवस्थेचा विचार करून उद्या करताना हा फार महत्वाचा विषय आहे. या पुढच्या अवस्था तर आणखी एकापेक्षाही वर करेल. म्हणून आता आपण 5व्या अवस्थेपर्यंत आलो आणि क्रमांकाची अवस्था पाहतो. आता ही जी 6वी अवस्था आहे महाराज पदार्थ अभाविनी ही अवस्था खूप हरि ओम तत्सत.